सतरंगी स्वप्नांची ही स्टोरी आकाशी घेऊया भरारी जगूया बिनधास्त आपली मर्जी आपली तर स्वप्न एकदम वरची कॉलेजचं कॅम्पस गूगल यारी सचिन तो जनहित में है जारी जिंदगी प्रेमाची मिठाई जिंकण्याचं टॉनिक डेअरिंग देई कैफे में चिल मारू यारा सेल्फी बार बार शेयरिंग का जमाना सुनना वाईफाई वाला प्यार ऑनलाइन ऑफलाइन फ्रेशर्स टैग लाइक पोस्ट पिंग फ्रेशर्स ब्रेकअप मूव ऑन फ्रेशर्स लाइफटाइम हैंग आउट फ्रेशर्स ऑनलाइन ऑफलाइन फ्रेशर्स टैग लाइक पोस्ट पिंग फ्रेशर्स ब्रेकअप मूव ऑन फ्रेशर्स लाइफटाइम हैंग आउट फ्रेशर्स भाई पेटलाय हा नडतोय आपल्याला मग आपण पण नडायचं. चक्र्याने पाठवले मेसेज बघ. हा दरवाजा त्यानेच आत म्हणून बंद केलाय. कन्फर्म मला माहितीये कन्फर्म त्यानेच लावला असणार. हे हा दरवाजा उघडा आहे. प्रिन्सिपल सरांचं केबिन आहे. आपण इथे अडकलो. आयडिया. आपण धवलला फोन करूया. हे बघ हॉस्टेल बंद होतं म्हणून आम्ही क्लासरूम शोधत आलोय तर आम्ही प्रिन्सिपल रूम मध्ये अडकलोय रे. रूम लॉक झाली आमची. तू पटकन ये ना प्लीज प्लीज प्लीज. आलो 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 काहीतरी जुगाड करतो. लागली. हे उघडलं. आणि तू काय येस बीस करत राहिले. निघायचं बघा आधी इथून. पण धवल तो कुठे आहे. तो येईल आधी आपण सुटत. चला. माझे काय काय पैसे बरं झालं सुटलो नाही तर आज काही खरं नव्हतं. तुला सांगितलंच पण होतं आगाऊपणा करायला. तुझ्यामुळे अडकलो आपण आतमध्ये. आणि आपल्यामुळे धवल. धवल कुठे आहे. अरे बापरे बापरे. अरे वा आपल्याला कव्हर देता देता तोच तर नाही ना झाला. ओव्हर. काय कोणाची वाट बघताय. कोण राहिलंय काय. तुझीच वाट बघत होतो. आम्हाला वाटलं तुला प्रिन्सिपल सरांनी पकडले की काय. मग नीरव 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 धवल को पकडणं मुश्किल नाही ना. हा माहिती माहिती. तो कसला पकडतोय आपल्याला. आपणच चाकवा धरतो तसा धरला होता त्याला. फिरव फिरव फिरवला इकडनं तिकडनं तिकडनं इकडे आणि डायरेक्ट घरी पोहोचवला. गुड बॉय गुड बॉय. एकदम ना. तू काय ऐकतोय. घरी जायचं आहे ना तुला. काय मग दार उघडणं हॉस्टेलचं लवकर. चल चल पटकन चल. याचे वेगळे पैसे पडतील. हो ते देणारच होता आम्ही तुम्हाला. पण ना तो वॉचमन उठायचा आत हे उघडून द्या आम्हाला लवकर. अरे एवढ्या खाली कोण टाळं लावतं का. आता उंदरांनी उघडायचं की पायाने उघडायचं. धवल गप ना. अरे मग काय शांत राहा. अरे त्याला सामान काढायला मदत तरी करा. अरे कर की लवकर. एवढा काय वेळ लावतोय. दादा लॉक नशिबासारखं असत. ते उघडायला वेळ लागतो. असं झालंय. हे घे ना मग. घे. सगळ्याच्या ट्राय करणार तो. सापडेल सापडेल होईल. बाप्पा
केवढे आहेत? नाही दुसरी लाव थांबा तास तो जर्मन मेड आहे लावतो चला चला पडलाय काय तुमचं नशीब उघडलं उघडलं अरे 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 बस चल आओ पैसे माझे अरे देतो जर्मन मेड धवल थँक्यू सो मच यार, खरंच तुझ्यामुळे परत एकदा वाचलोय. कितने बार बताओ तुम्हें, दोस्ती में नो सॉरी, नो थँक यू, नो भरचूक, दोस्त दोस्त. जरा कौतुक करायचं अवकाश घ्या, लगेच सुरूच होतो डायलॉग बाजी करायला. अरे बघताय काय आता, चला आत लवकर. नीट जा घरी ए तुला नाही जायचंय? जायचंय ना, पण काय माहिती जावंसच वाटत नाहीये बघ. ऍक्च्युली मगाशी तू आला नव्हतास ना, तोपर्यंत सगळ्यांना खूप टेन्शन आलं होतं. पण तू आलास आणि थँक्स. वेलकम. गुड नाईट. हा गुड नाईट. बाय बाय. धवल, I'll never forget this thrilling night. मी पण. Okay then. Good night. गुड नाईट. Bye. बाय. ए भाई बाजू. ए हाय. Hi. काय कशी आहे? ठीक आहे. काय ग काय आलं? आवाज फुटत नाही म्हणून विचारलं. काय घसा बिसा बसलाय का भूक बीक लागलीये? माझं ब्रेकअप झालं अमित सोबत. काय ब्रेकअप झालं? अगं आता तर पार्टीत पॅचअप झालेलं ना, परत ब्रेकअप केलं तरी? त्याने नाही, या वेळेला मीच केलं ब्रेकअप. तू केलं? हा मग काल आपण गरबा नाईटला गेलो होतो ना, ते त्याला नाही आवडलं. त्यावरून भांडला तो माझ्याशी. मग मला पण राग आला. सतत तो म्हणेल तसं का वागायचं मी, म्हणून मी ब्रेकअप केलं त्याच्याशी. आय एम सॉरी. हा तू का सॉरी बोलतोयस? नाही ते मी पास दिले ना तुला. मी पासच दिले नसते तर. अरे नाही, खरंच तुझ्यामुळे खरंच काही झालं नाहीये. उलट तुझ्यासोबत काल मी किती एन्जॉय केलं. अमित सोबत असताना अर्धा वेळ भांडणात आणि रडण्यातच जायचा माझा. मागे पार्टीत पण तू किती हसवलंस मला. ते आपण सगळ्यांना हसवतो. एक सांगू? दोन सांग. तू मागे मला जसं खळखळून हसवलंस ना, तसंच मला आयुष्यभर हसायचंय. म्हणजे आय थिंक तू मला आवडायला लागलाय. काय तू अचानक? हो, म्हणजे असं म्हणतात ना की प्रेमात पडायला एक क्षणही पुरेसा असतो. तर मग हा नाही म्हणजे हो. आता काय करायचं? तूच सांग ना काय करायचं.
मी काय सांगू अगं? हेच की डू यू लव्ह मी? आज आपण सौंदर्यशास्त्रात झालेल्या आजवरच्या मौलिक संशोधनांचा आढावा घेणार आहोत. नीरव एक सॉलिड प्रॉब्लेम झालाय यार. माहितीये. तुला कसं माहिती? पुढे बघ. अरे यांचं नाही रे. सॉरी सर ते सॉरी. काय चाललंय? वर्गात उशिरा येण्याची सवय मोडता येत नसेल निदान वर्गात येताना परवानगी घ्यायची सवय तरी मोडू नका. नाही सर ते कामाच्या गडबडीत सर लक्षात नाही राहिलं. एवढं कसलं काम काढलंय आम्हाला तरी कळू दे. हो सर ते प्रपोजचं. हा पर्पजचं सर पर्पजचं सोशल पर्पज आहे जरा त्याचं काम आहे. ते ब्लड कॅम्प अरेंज करतोय ना मी आमच्या एरियामध्ये तर जरा त्याचं काम ते नीरवशी आपल्याला जरा बस. ओके सर. बस. येस बसा. हा सर. तर सौंदर्यशास्त्रात अनेक संशोधकांनी मोलाचं संशोधन करून ठेवलेलं आहे. इथे सॉलिड वाट लागली आहे माझी. तुला फ्रेशर्स पार्टी मधली माझी पार्टनर माहिती आहे काय? अरे तू नको म्हणतोय तर कशाला? आधी इकडे काय कमी लागली काय वाट? त्यात तुझा ताप. काय चाललंय? यू थ्री स्टँड अप. सगळे नियम एकाच दिवशी मोडायचे ठरवलायत का? सॉरी सर ते काय लागत नव्हतं ना लक्ष म्हणून सांगायला गेलो तर आवाजावरच सुटलाच हो कंट्रोल. आता सुटलाच आहे कंट्रोल. बाहेर जाऊन मनसोक्त गप्पा मारा. चला निघा. सर सॉरी सर प्लीज सर. गेट आउट. थँक्यू सर. हे घ्या 3 चहा आपल्याकडून. बरं झालं आपल्याला लेक्चर मध्ये हाकललं ते सरांनी. आता मला जरा फुरसतीत बोलता येईल. बरं झालं अख्ख्या क्लास समोर गेले की आपली लाज. तसंही तुम्ही वर्गात बसून काय मोठी PhD करणार होता सौंदर्यशास्त्रावर. हो आणि तू कुठली अशी मोठी ब्रेकिंग न्यूज सांगणार होतास रे आम्हाला? न्यूज नाहीये राडा आहे राडा. लफडा मॅटर. हा 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 कळलं. कसला राडा? काय झालं? सांगतो. ते थांब ना लवकर सांग की. अरे कॉम्प्लिकेटेड आहे यार. हा मग सोपं करून सांग ना म्हणजे आम्हाला कळेल असं. हा 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 ए हा माझा आहे. बरं बाबा तुझा आहे ऐकून तर जे पूर्ण. हा हा ए आणि हा बी आहे. हा आणि हा सी आहे. सी. हा आता ए आणि बी चा अफेअर. पण आता ए ला सी आवडायला लागलं म्हणून ए बी ला डच्चू देणार कारण एच आता सी बरोबर पटायला लागलाय आणि बी बरोबर पटत नाहीये. पण ह्या सगळ्यात सी ला काहीच कळत नाहीये आणि सी कन्फ्यूज आहे कारण सी
ए ला जास्त ओळखत नाही आणि हेच सी ए ला सांगू शकत नाहीये. पण एच असं म्हणणं आहे की तो सी बरोबर जास्त कम्फर्टेबल आहे आणि तो बी बरोबर त्याला त्रास होतोय. ह्या सगळ्यात या बिचाऱ्या सीने काय करायचं? मी काय विचारतोय त्या तुझं काय चाललंय? हे काय आहे? नाही 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 काय नाही धवल, मला असं वाटतं की हा तुझ्या प्रॉब्लेम मध्येच ना सोल्युशन आहे. हा म्हणजे माझं असं म्हणणं हे बघ, निदान इकडे ए ने बी ला सांगितलं तरी आहे ना. ए ने बी ला नाही सांगितलंय, ए ने सी ला सांगितलंय. हा अरे तेच ते, म्हणजे ए ने सी ला सांगितलं तरी आहे ना. तिथे काय काय पोरी काय सांगतच नाही, फक्त बघत असतात. हा तुला कसं रे माहित सम्राट? ते ऐकलंय मी, ते खूप ऐकलंय ना मी, वाचलं पण आहे मी. पण तुझं काहीतरी वेगळं आहे रे आणि कॉम्प्लिकेटेड पण आहे. कॉम्प्लिकेटेड काय आहे तर? आता बी ला सी आवडतो, त्यात एचा काय प्रॉब्लेम आहे? अरे बी ला सी का आवडेल? बी ला ए आवडतोय, ए ला सी आवडतोय आणि सी ला कळत नाहीये ए ला सांगायचंय का बी. बघ झालं की सॉल्व. अरे आता बी फुटला ना, तर ए आणि सी चा होऊ शकतं की. का आणलंस? का आणलंस तू? काय आणलंस? जाऊ दे धवल, शांत हो. हा मला कळलंय तुझा प्रॉब्लेम. तुला कळलंय ना? हा आता मला सांग, कोण आहे ती मुलगी? रुचिरा. अरे पण तिने पार्टीतच तुला दिलं होतं ना बाय बायचं चॉकलेट. नाही ना, आता ती म्हणते की तिचं माझ्यावर प्रेम आहे, तिला माझ्याबरोबर कम्फर्टेबल वाटतं, मला आयुष्यभर हसायचंय तुझ्याबरोबर राहून, असं काय काय म्हणते अरे ती. मग तुझं प्रॉब्लेम तरी काय? प्रॉब्लेम तरी काय तुझा? सम्राट, मी आता तिला काय सांगू? काय सांग म्हणजे? अरे हो सांग. आता पुढे मागे कुठली पोरगी विचारेल नाही विचारेल, तुझा पुढचा मागचा काय विचार आहे की नाही? असं कसं? याला काय अर्थ आहे? अरे म्हणजे तिचं खरं प्रेम आहे का नुसतं अट्रॅक्शन आहे हे कसं कळणार? आणि ते कळल्याशिवाय मी तिला हो कसं म्हणू? काय तू तुझी परीक्षा घे ना. परीक्षा? हा परीक्षा, म्हणजे तुला कळेल ना तिचं प्रेम खरंय की खोटं. बरं असेल तर टिकेल, नाही तर आपल्या रस्त्याने कटेल. परीक्षा? नवनीत. येस. हाय, मी अमित शिंदे. हाय, मी नवनीत कोलटकर. नाही आडनाव नकोय मला तुमचा गायडन्स हवाय, मदत जरा. गायडन्स? त्यासाठीच तर आहोत आपण इथे. बोल, कुठल्या विषयाचा प्रॉब्लेम आहे? प्रॉब्लेम जरा पर्सनल आहे. पर्सनल? मी पर्सनल प्रॉब्लेम मध्ये गाईड नाही करत. म्हातारी तर घेता ना पण. म्हणजे प्लीज मला तुमच्या मदतीची गरज आहे जरा. बोल. ऍक्च्युली माझी एक गर्लफ्रेंड आहे. हा म्हणजे होती, नाही म्हणजे आहे. अब ते एकदा एक ठरव, होती की आहे? माझ्या बाजूने आहे, तिच्या बाजूने होती. नक्की झोल काय झालाय? माझी गर्लफ्रेंड आहे रुचिरा नावाची, आपल्याच कॉलेजमध्ये शिकते. तर काल आमच्यात साधं भांडण झालं नेहमीसारखं, तर आज लगेच ब्रेकअप. तुम्ही प्लीज तिला समजावा ना आणि मला माझी गर्लफ्रेंड परत मिळवून द्या ना. हेच करायचं राहिलं होतं. बोल, विषय काय होता भांडणाचा? विषय अगदी क्षुल्लक होता. म्हणजे काल मी मुंबई बाहेर कामानिमित्त गेलो होतो, तर नेमकं कालच तिला गरबा खेळायला जायचं होतं. अच्छा. मी म्हटलं नको, नंतर जाऊ ना, उद्या जाऊ. तो ऐकायला तयार नाही, एकटी गेली. मी त्यावरून थोडं तिला बोललो, तर लगेच आज तिने म्हणजे ब्रेकअप. कळलं. ही झाली तुझी बाजू. तिचं म्हणणं काय? तिचं काय म्हणणं असणार आहे? ती आपलं काही कारण नसताना सरळ तोंडावर
ब्रेकअप म्हणून गेली हो. कारण नसताना. हा, ज्या कॉन्फिडेंटली तू कारण नसताना बोलतोयस ना, त्याचा अर्थ असा आहे की एकतर तुला तिची बाजू कळलेली नाहीये किंवा ते तू ऐकून घेतलं नाहीस. पण मी तसं नाही करू शकत. तिची बाजू ऐकल्याशिवाय मी तुम्हाला कुठलेही गायडन्स देणार नाही. ठीक आहे, मला चालेल. हवं तर आत्ता जाऊ, आत्ता जाऊन बोलू तिच्याशी. चला. ठीक, चल. हाय. हाय. तू काय ठरवलंस? ऍक्च्युली काहीच नाही. म्हणजे काही ठरवताच येत नाहीये. मलाही असंच होत होतं. काय ठरवताच येत नव्हतं. पण दुसरीकडे डोळ्यासमोर तुझा चेहरा येत होता. हा म्हणजे मला बघितल्यावर सगळ्या मुलींचं असंच होतं. याचा अर्थ असा नाही ना की सगळ्याच मुली माझ्यावर खरं प्रेम करतात. काय? हळू जरा. पण तुला काय वाटतंय? माझं तुझ्यावर खरं प्रेम नाहीये का? हा म्हणजे नाही वाटत आहे. पण का? माझ्या मनात फक्त तुझा आणि तुझाच विचार चाललाय सकाळपासून. तेच 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 तेच. मनातल्या मनात प्रेम करून काय फायदा नाही ना. मग प्रेम कसं असं व्यक्त करता आलं पाहिजे. असं व्यक्त करता आलं पाहिजे. प्रेम हा एकमेव नॅचरल रिसोर्स आहे जो असा खर्च केल्यावर वाढतो. ते म्हणतात ना की मैं तुम्हारे लिए चांद तारे ला दूंगा. खरंच? अशी लोक म्हणतात. आपल्या गर्लफ्रेंडला, प्रेयसीला. हे सगळं जुनं झालं ग आता. मेन स्ट्रीम झालंय, कॉमन झालं. मला सांग, तू आता असं काय करू शकतेस जे कुठलीच मुलगी करू नाही शकत? काय करू शकते मी तुझ्यासाठी? मीच विचारलेला प्रश्न तू परत मलाच कसा काय विचारू शकतेस? ओह सॉरी. नाहीये ना उत्तर तुझ्याकडे? हेच नाही. मला सिरियसली म्हणजे नो ऑफेन्स, पण मला असं खूप वाटतंय की तुला जे माझ्याबद्दल वाटतंय ना ते इट्स नॉट ट्रू लव्ह. खरंच म्हणजे कदाचित इट्स जस्ट माय ऑरा. सॉरी. Okay. Listen everyone. Let me tell you, it's not just his aura. It's ऑरा. Twinkle twinkle little star, मैं करती हूँ तुमसे प्यार. Up above the world so high, he is very nice guy. Twinkle twinkle little star, तू भी कर ले मुझसे प्यार. Up above the world so high, तेरे बिन अब रहा ना जाए.